नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण BMC ॲक्ट बघतोय. त्यामध्ये आज आपण 160च्या पुढचे कलम डिस्कस करूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण 160 पर्यंत बघितलं होतं. त्याच्या पुढे आपण बघूया आणि नंतर मग सगळ्या कलमाची एक रिव्हिजन मी तुमच्या घेतो. बघा, कलम 161 काय सांगतं की कर निर्धारण पुस्तक निरीक्षणासाठी खुले करणे. आपण बघितलं होतं 156 अंतर्गत आपण एक कर निर्धारण पुस्तक तयार केलं होतं. त्या पुस्तकात नोंद होते सगळे की कोणत्या एरियामधून किती टॅक्स येणार आहे, त्याचा मालक कोण आहे, या सगळ्या संबंधी कर निर्धारण पुस्तक होतं. आणि ते कर निर्धारण पुस्तक 161 अंतर्गत काय करतो, आपण ओपन ठेवतो, पुस्तक खुले ठेवतो की बाबा कोणासाठी, सगळ्यांसाठी ओपन आहे ते पुस्तक खुले ठेवणे. त्याच्यानंतर 162 काय, मूल्यांकन विरुद्ध दाखल करण्याच्या तक्रारी ज्या अवधीत दाखल करायची असतील तो अवधी जाहीर करणे. म्हणजे आता समजा आम्ही कर निर्धारण पुस्तकामध्ये काही मूल्यांकन केलं, काही गोष्टी मेन्शन केल्या, त्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या संबंधी अवधी कशाने दिलेला आहे, त्या संबंधी अवधीची तरतूद 162 अंतर्गत दिलेली आहे. ओपन ठेवलं, या ठिकाणी खुले ठेवणं एक कीवर्ड लक्षात ठेवा. खुले ठेवणं 61 मध्ये, त्याच्यानंतर अवधी जाहीर करणं 62 मध्ये दिलंय. त्याच्यानंतर 63 मूल्यांकन विरुद्ध दाखल करायच्या तक्रारीचा अवधी आणि त्यासाठी रीत. मग ऍक्च्युली जी रीत आहे, प्रोसिजर आहे, ते 63 मध्ये दिलेली. ओके, 61 मध्ये ओपन केलं, 62 मध्ये अवधी दिलं आणि 63 मध्ये त्या संबंधी रीत, त्या संबंधी प्रोसिजर कशी असेल त्या संबंधी. त्याच्यानंतर 64 मध्ये काय, तक्रार करणाऱ्या व्यक्तींना तक्रारीचा तपास करण्यासाठी निश्चित केलेल्या दिवसाची नोटीस देणे. आता ज्यांनी तक्रार केली होती ना त्यांना डेट, टाइम आणि प्लेस सांगणार. तर 164 कसं काय लक्षात ठेवा, डेट, टाइम आणि प्लेस त्या संबंधी. म्हणजे आयुक्त तुम्हाला एक डेट देतील, एक टाइम देतील आणि एक प्लेस देतील, त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे आणि त्या ठिकाणी मग तक्रारीची सुनावणी होणार आहे. तर 164 एक परफेक्ट स्कोर आहे ना, कोणत्या तरी 8चं होतं बघा, आपण बघतो ज्यावेळेस 8चं 60 असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेट, टाइम आणि प्लेस त्या संबंधित प्रोव्हिजन 164 मध्ये. मग 165 मध्ये त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तक्रार सुनावणी होणार. 164 मध्ये डेट, टाइम, प्लेसवर पोहोचले, 165 मध्ये मग त्या संबंधी सुनावणी होणार. 166 सर्व तक्रारी निकाल काढण्यात आल्यानंतर आता तक्रारीचा निकाल लागेल, प्रभाग निर्धारण पुस्तकामध्ये अधिप्रमाणन करेल. म्हणजे आता त्या पुस्तकामध्ये काय करणार, त्या मेन्शन करतील सगळ्याचे सगळं. 166 अधिप्रमाणन करतील. 167 सरकारी वर्षात कर निर्धारण पुस्तकात सुधारणा करणे. हे पण आयुक्ताला पावर आहे की त्या सरकारी वर्षामध्ये जर का त्या पुस्तकात सुधारणा करायची असेल तर त्या संबंधी पावर 167 मध्ये. आणि 168 काय सांगतं, प्रत्येक सरकारी वर्षात नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपण 156 अंतर्गत जे कर निर्धारण पुस्तक तयार केलं होतं ते प्रत्येक सरकारी वर्षासाठी नवीन पुस्तकाची गरज नाही. समजा आपण एक पुस्तक तयार केलं असेल, त्याला स्मॉल अमेंडमेंट्स आपण दुसऱ्या वर्षी वापरू शकतो. असं मॅक्झिमम आपण 5 वर्षापर्यंत वापरू शकतो. 5 वर्षानंतर नवीन कर निर्धारण पुस्तक बनावं लागतं. ओके, आता आपण वन बाय वन बघू, तुम्हाला कळेल काय सांगतो. 154. ओके, 154 पासून आपण पुढचे बघितले होते. 161 पासून पुढचे बघायचे आपल्याला. कालच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं 160 पर्यंत. 161 बघा, कर निर्धारण पुस्तक निरीक्षणासाठी ओपन ठेवणे. काय लक्षात ठेवायचंय, 161 निरीक्षणासाठी ओपन ठेवलं, एवढं कीवर्ड फक्त लक्षात ठेवा. निरीक्षणासाठी ओपन ठेवले, कीवर्ड लक्षात ठेवा. बघ, कर निर्धारण पुस्तकात जे नोंद केलेलं आहे त्या कोणताही मालक असेल, आता त्या प्रॉपर्टीचा कोण मालक आहे, किंवा भोगवटादार आहे त्या प्रॉपर्टी संबंधित, त्यांना काय असेल, रास्त दावा सांगितला की बाबा मी या प्रॉपर्टीचा, समजा ही एक प्रॉपर्टी होती आणि या प्रॉपर्टीचा हा एक ए मालक होता आणि ए समजा बी त्याची प्रॉपर्टी होती. तर त्याने प्रूव्ह केलं की हा बाबा मी याचा मालक किंवा मी भोगवटादार आहे. तर त्या व्यक्तीला, त्या मालकाच्या किंवा त्या भोगवटादाराला पुस्तकाचे निरीक्षण करण्यासाठी काय असेल, किंवा त्या पुस्तकातून कोणत्याही भागातून उतारे घेण्याची परवानगी विनामूल्य असेल. हे या मालकाने असं प्रूव्ह केलं की या प्रॉपर्टीचा तो मालक आहे, तर त्याला पुस्तकाचे निरीक्षण करण्याचा अधिकार आहे आणि त्यासंबंधी विनामूल्य कोणत्याही भागातून उतारे घेण्यासंबंधी त्याला पावर, म्हणजे त्याला अधिकार असेल, एवढं लक्षात ठेवा. आता समजा सी हा कोणता तरी अन्य व्यक्ती आहे जो या प्रॉपर्टीचा मालक नाहीये किंवा त्याचा भोगवटादार नाहीये, तर तिला पण या भागातून जर का काही घ्यायचं असेल तर स्थायी समितीच्या मान्यतेने आयुक्ताने जे पण फी सांगेल ते भरल्यानंतर तुम्हाला परवानगी असेल. कळतंय? म्हणजे ए हा बी या प्रॉपर्टीचा मालक होता, त्याला जर का त्या पुस्तकाचं निरीक्षण करायचं असेल किंवा त्याच्या कोणत्याही भागातून उतारा घ्यायचा असेल तर त्याला फ्रीमध्ये भेटेल, कारण की तो त्या प्रॉपर्टीचा मालक आहे. परंतु सी हा व्यक्ती कोणतरी आहे जो त्या प्रॉपर्टी रिलेटेड, डायरेक्टली रिलेटेड नाही, तर तिला जर का त्यासंबंधी काही माहिती पाहिजे असेल तर स्थायी समिती, इकडं काय येणार आहे इम्पॉर्टंट, स्थायी समितीच्या मान्यतेने आयुक्त काय करतील, परवानगी देतील आणि सांगतील की हा एवढं फीस भरा, तुम्हाला ते कर निर्धारण पुस्तक तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या रिलेटेड काय फोटो वगैरे काय असेल ते उतारे घ्यायचे असेल ते अधिकार असेल.
तर या संबंधी तरतूद कशामध्ये 161 मध्ये दिलेली आहे. दोनच लक्षात ठेवायचं आहे. मालकासाठी वेगळं प्रोव्हिजन आहे. मालक असेल तर ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि जर मालक नसेल किंवा भोगवटादार नसेल, अन्य व्यक्ती असेल तर स्थायी समितीच्या मान्यतेने आयुक्त निर्णय घेत आहे आणि यावेळेस पहिल्यामध्ये फी नव्हती तर यावेळेस काहीतरी फी तुमच्यावर आकारली जाते. एवढं सोपं. त्याच्यानंतर बघा 162 काय सांगतं, मूल्यांकन दाखल करायच्या तक्रारी किंवा त्या कोणत्या अवधीत म्हणजे त्यासाठी अवधी जाहीर करणे आणि त्या प्रकारे एक विशेष नोटीस जाहीर करणे. म्हणजे ते नोटीस वगैरे देणं तक्रारी संबंधी त्याच्यामध्ये बघा आयुक्त का कलम 160 मध्ये जो विहित वेळ आणि ज्या रीतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती त्या नोटीस प्रसिद्धी झाल्यापासून 21 दिवसाच्या आतील नसेल अशा तारखेला. म्हणजे जी नोटीस आपण कलम 160 मध्ये नोटीस बघितली होती तुम्हाला आठवत असेल काल तर 160 नंतर नोटीस दिल्यापासून ज्या नोटीसमध्ये दिल्यापासून मिनिमम 21 डे म्हणजे 21 दिवसापेक्षा कमी नसेल म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे 21 डेवर क्वेश्चन येऊ शकतो. तर कलम 160 अंतर्गत ज्या वेळेस आपण नोटीस देईल त्यामध्ये जाहीर प्रसिद्ध केलं त्या नोटीसमध्ये जाहीर प्रसिद्ध केल्यापासून नोटीस झाल्यापासून 21 दिवसाच्या आतील नसेल म्हटलं तर मिनिमम 21 दिवसाचं असेल अशा तारखेला किंवा त्या तारखेपूर्वी प्रभागाच्या निर्धारण पुस्तकात नोंद केलेल्या कोणत्याही पट्टीयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य जे 2010 नंतर वापरतो त्या तक्रारी कार्यालयात दाखल करण्यासाठी जाहीर करते. म्हणजे सांगते तुम्हाला की हां आपण एक नोटीस काढलेली आहे अंतर्गत 21 डेचा टाइम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मिनिमम म्हणजे 21 डे नंतर म्हणजे मिनिमम एवढा वेळ तरी देतील तुम्हाला त्यानंतर. आता जेव्हा कोणत्याही परिवस्तू मालमत्ता कर भरण्यास प्रथमच निर्धारण करण्यात आले. आता एखादी नवीन बिल्डिंग होती, नवीन प्रिमायसेस होतं आणि याच्यावर पहिल्यांदाच आपण काय करतोय मालमत्ता कर लावतोय. मग त्या संबंधी काय करतील त्या परिवस्तू किंवा त्या प्रिमायसेस संबंधी समजा एखादी ओल्ड प्रिमायसेस होतं त्याच्यावरती आपण टॅक्स काहीतरी वाढ केला तर काही पण केलं तर काय करणार आयुक्त एक जाहीर नोटीस काढणार आणि त्याच्यानंतर पण एक विशेष लेखी नोटीस काढल्यानंतर 21 दिवसाच्या आत कोणताही वेळ अशा नोंदणीविरुद्ध तक्रार करण्यासाठी कार्यालय स्वीकारण्यात येईल असे त्यांना कळवण्यात येईल. म्हणजे इकडे पण काय लक्षात ठेवा 21 डे क्वेश्चन कशावर बनेल या 21 डेवर तुम्हाला फिरवतील. तर एक लेखी नोटीस देईल आणि अशी विशेष नोटीस अशा नोंदीचे स्वरूप करण्यासाठी निर्देशित करण्यात येईल आणि अशी विशेष नोटीस बजावल्यापासून 21 दिवसाच्या आत कोणत्याही वेळी या ठिकाणी काय सांगितलंय 21 डेच्या आत कोणत्याही वेळी तुम्हाला काय जायचं आहे आणि त्या नोंदीविरुद्ध तक्रारी करण्यासाठी ते स्वीकारण्यासाठी कळवण्यात येईल. ओके म्हणजे नवीन प्रिमायसेस होतं त्याच्यासाठी 21 डेज आणि एखादी नोटीस दिली होती अगोदर त्या संबंधी पण 21 डेज क्वेश्चन बनण्याचे चान्स ह्याच्यावर 21 डेज संबंधी आहे. एवढं लक्षात ठेवा. कलम 162 आठवलं तर तुम्हाला 21 डे असा आठवला पाहिजे. 162 मध्ये हे 21 डे संबंधी तरतूद होती असं आठव 2 पासून एंड होतं तर 2 पासून सुरुवात होते असं काहीतरी लक्षात ठेवा. ओके त्याच्यात 163 कशा संबंधी बघा मध्ये तक्रारीसाठी अवधी आणि रीत दिलाय. तर 163 मध्ये काय लिहिलं तक्रार अवधी लिहा एवढं लक्षात ठेवा. तक्रार संबंधी अवधी किंवा तक्रारी संबंधी रीत त्या संबंधी बघा काय सांगते 163 मध्ये काय सांगते की निर्धारण पुस्तक जे आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये एखाद्या मेन्शन केलं त्याच्या विरुद्ध तुम्हाला काहीतरी तक्रार आहे तर तुम्हाला तक्रार लेखी अर्ज करावा लागेल. सगळ्यात अगोदर लेखी अर्ज करून कोणाला करायचं आयुक्ताला द्यायचे. एकतर लेखी तक्रार करायची आयुक्ताला द्यायची आणि त्यामध्ये सगळं मेन्शन असेल की कसं आहे आणि जो तुम्ही अर्ज करणार आहे त्या अर्जामध्ये जी तक्रार केलेली ती थोडक्यात पण संपूर्णपणे पाहिजे. म्हणजे बाबा तुमची काय तक्रार आहे तुम्हाला काय वाटतं की जास्त टॅक्स लावण्यात आलाय किंवा काय तर जी पण तुमची 163 जी पण तुमची तक्रार असेल त्या तक्रार तुम्ही सांगता त्या अवधी संबंधी ते एकदम क्लिअरली मेन्शन करा आणि ते आयुक्ताला लेखीमध्ये द्यावे लागेल. या संबंधी प्रोव्हिजन 163 मध्ये येतं. 162 मध्ये आपण सांगितलं होतं 21 डे संबंधी होतं ते एकदा लक्षात ठेवा. असे कीवर्ड एक दोनदा लक्षात ठेवले तर तुम्हाला लक्षात येते. नंतर 164 आपण बघितलं यामध्ये डेट प्लेस आणि टाइम एवढं लक्षात ठेवा. DTP म्हणजे डेट जागा पण तुमची असेल टाइम पण तुमचा असेल म्हणजे आयुक्त सांगेल जागाही माझी असेल प्लेसही माझा असेल आणि टाइमही माझा असेल. तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. 64 काहीतरी परफेक्ट स्कोअर आहे त्याच्यावर लक्षात ठेवा है ना 8चा स्कोअर 64 येतं तर काय तर लक्षात ठेवा तुमचं डेट पण तुमची प्लेस पण तुमचा टाइम पण तुमचा तुम्ही या ठिकाणी हजर राहा असं आयुक्त तुम्हाला सांगते. बघा 164 अंतर्गत सर्व तक्रारीची किंवा त्या ठेवण्यात आलेल्या पुस्तकातील नोंदीविषयी तजवीज करेल किंवा प्रत्येक तक्रारदाराला ज्या दिवशी ज्या वेळी आणि ज्या जागी त्या तक्रारीचा तपास केला जाईल तो दिवस वेळ आणि त्या संबंधी एक लेखी नोटीस देतील. म्हणून आयुक्त या अंतर्गत लेखी नोटीस देणार आहे आणि त्यामध्ये डेट प्लेस आणि टाइम सांगणार आहे की या दिवशी या तुमच्या तक्रारीचं आपण सुनावणी घेऊ त्या अंतर्गत सांगितलंय. सो हे पण लक्षात असू दे. आता 165 बघा 164 अंतर्गत आपण डेट प्लेस आणि टाइम दिलं होतं. मग 165 अंतर्गत आता काय होणार आहे तक्रारीची सुनावणी होणार आहे. मग या ठिकाणी सुनावणी होणार आहे एवढं लक्षात ठेवा.
आता काय होणार माहिती आहे का, 165 अंतर्गत ज्या वेळी आणि ज्या जागी समजा तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळी तुम्हाला समक्ष हजर राहायचंय आणि जर का तुम्ही हजर नसले तर तुमच्या गैरहजेरीत इकडे क्वेश्चन बनू शकतो, की जमका तो मालक असेल किंवा तो बोगोटादार असेल, तो हजर नसेल, तर मग काय काय होतं त्या केसमध्ये तक्रार कन्सिडर तक्रारची सुनावणी होते की नव्हते. पण जरी तो मालक किंवा बोगोटादार हजर नसेल, तरी पण त्याच्या गैरहजेरीत पण तक्रारीचा तपास करून निकाल काढला जातो. म्हणजे असं नाही तुम्हाला 164 अंतर्गत डेट, प्लेस आणि टाइम आयुक्ताने मेन्शन केलं होतं. तुम्ही त्या ठिकाणी हजर राहणं अपेक्षित होतं. जर तुम्ही गैरहजर पण असाल, तरी पण 165 अंतर्गत त्याची सुनावणी होणार. गैरहजर असल्यामुळे ती डिले होणार किंवा ती होणार असं नाहीये. हां, जर का वाजवी कारण असेल, आयुक्ताला तुम्ही जर का प्रॉपर रिझन सांगितलं, की एकदम जेन्युइन कारण काहीतरी आहे, काही पण झालं असेल, तर त्यावेळेस ते स्थगिती देऊ शकतात. पण नॉर्मल केसमध्ये तुमच्या गैरहजेरीमध्ये ती कन्सिडर होणार. मग तक्रारीचा निकाल काढणार आणि त्याचे सर्व निर्णय कलम 164 कलम 164 आपण वरती बघितलं होतं. खाली ठेवण्यात आलेल्या तक्रारी पुस्तकात नमूद केले जातील. आपण जे तक्रार पुस्तक ठेवलं होतं, त्यामध्ये सगळे तुमचे काय पॉईंट्स होते ते सगळे मेन्शन केले जाणार आणि आवश्यक सुधारणा निर्णयानुसार कर निर्धारण पुस्तकात सुधारण्यात येईल. कळतंय? तर तेच जे जे महत्वाच्या ज्या सुधारणा झाल्या, जो निर्णय झाला, त्या आपण त्याच्यामध्ये ऍड करू. यासंबंधी 165 सांगितलं आहे. थोडक्यात लक्षात घ्या, तक्रारीची सुनावणी हे कीवर्ड लक्षात ठेवा. मग आता 166 बघा, सर्व तक्रारी निकालात काढण्यात आल्यावर प्रभाग कर निर्धारण पुस्तकाचे अधिप्रमाणन करणे. आता सगळ्या ज्या तक्रारी होत्या त्या अंतर्गत तुम्ही आले, त्यासंबंधी सुनवाई झाली 165 मध्ये. आता 166 मध्ये तक्रारी संबंधी सगळा निकाल लागलेला आहे. मग आता आपण कर निर्धारण पुस्तकामध्ये ते अधिप्रमाणन करणार आहे. तर कीवर्ड का लक्षात ठेवा, अधिप्रमाणन हा कीवर्ड लक्षात ठेवा 66 साठी. बघा काय सांगते 166 मध्ये, की असे कोणतेही तक्रार असल्यास किंवा त्या निकाली काढण्यात आल्या असतील तर कलम 156 आपण कर निर्धारण पुस्तक बघितलं होतं. त्याच्या खंड ई अनन्वये आवश्यक असतील अशा नोंदी प्रभाग कर निर्धारण पुस्तकात करण्यात आल्या असतील, तेव्हा आयुक्त, सगळ्या ठिकाणी आयुक्त चेता लक्षात ठेवा, त्यांना पॉवर आहे, त्या पुस्तकात अधिप्रमाणित करतील. म्हणजे त्या पुस्तकामध्ये अधिप्रमाणित करण्यात येईल तक्रारीचा निकाल लागल्यासंबंधी. त्यामध्ये दर्शवण्यात येतील आणि त्या सुधारणा करण्यात आल्या असतील किंवा काहीही जर झालं असेल तर त्याच्या नोंद, त्यामध्ये विधिकार्य आक्षेप कोणी घेतला असेल तर त्या कोणता आक्षेप घेण्यात आला किंवा नाही घेण्यात आला त्या सहीनिशी प्रमाणित करण्यात येतील. म्हणजे थोडक्यात आहे की जी तक्रार आली होती त्यासंबंधी काय आक्षेप घेण्यात आला, कोणी आक्षेप घेतला, त्याची सगळी साईन करून अधिप्रमाणन करण्यासंबंधी कलम 166 आहे, एवढं लक्षात ठेवा. काय असतं त्या सरकारी वर्षासाठी, म्हणजे आपलं फायनान्शियल आपण बघितलं होतं, एप्रिल पासून तर मार्च पर्यंत आपलं फायनान्शियल इयर असतं. आपण फायनान्शियल इयर संबंधी कलम पण बघितलं होतं. तर त्या फायनान्शियल इयरमध्ये त्या सरकारी वर्षासंबंधी हे पुस्तक कन्सिडर केलं जाणार आणि त्या सरकारी वर्षात त्या इमारतीवर किंवा जमिनीवर जो पण कर लावायचा आहे तो प्रत्येक रकमेचा निर्णायक पुरावा म्हणून स्वीकारणार आहे. मग जे आपण कर निर्धारण पुस्तक फायनली ऍक्सेप्ट केलं 166 अंतर्गत, ज्यामध्ये सगळ्या सुधारणा करून ऍक्सेप्ट केलंय, ते त्या येणाऱ्या फायनान्शियल इयरसाठी फायनल प्रूफ म्हणून कन्सिडर केलं जाईल. एक पुरावा म्हणून की हा बाबा ए या बिल्डिंगवर एवढा टॅक्स आहे, बी वर एवढा टॅक्स आहे, त्याचा निर्णय पुरावा म्हणून कन्सिडर करणार. तर 166 काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, अधिप्रमाणन करणे या संबंधित आहे. 167 काय सांगताय, त्या सरकारी वर्षामध्ये आयुक्ताला सरकारी वर्षात कर निर्धारण पुस्तकात सुधारणा करता येतील. म्हणजे कर निर्धारण पुस्तकामध्ये अमेंडमेंट लक्षात ठेवा, हे अमेंडमेंट लक्षात ठेवा म्हटलं तर 167 काय, अमेंडमेंट. मग त्या सरकारी वर्षाचा म्हणजे 167 अंतर्गत आयुक्ताला कोणत्याही संबंधित व्यक्तीने, त्या निर्धारण पुस्तकासंबंधित कोणत्याही संबंधित व्यक्तीने अभिवेदन केल्यावरून, त्यासंबंधी अभिवेदन केलं किंवा इतर कोणत्याही माहितीवरून कर निर्धारण पुस्तकामध्ये सरकारी वर्षासंबंधित किंवा कोणत्याही वेळी ज्या कोणत्या व्यक्तीचे नाव दाखल करणे आवश्यक आहे, तिचे नाव समाविष्ट करून किंवा पूर्वीचे खरं नाव डिलीट करायचं असेल किंवा कोणत्याही प्रिमायसेसमध्ये दाखल करून किंवा मालमत्ता कर देण्याचे दायित्व नसलेल्या व्यक्तीचं नाव काढून टाकायचं असेल, इनडायरेक्टली काय करायचंय की त्या पुस्तकामध्ये अमेंडमेंट करायची. एखाद्याचं नाव ऍड करायचंय, एखाद्याचं नाव डिलीट करायचंय, एखाद्या प्रिमायसेसला ऍड करायचंय, या सगळ्या याच्यावरती किंवा एखाद्या टॅक्सचा रेट समजा काही असेल तर त्यामध्ये कर निर्धारण वाढ करायची असेल किंवा ते घट करायची असेल, कोणत्याही कधी असत असेल किंवा एखाद्या प्रिमायसेसला माफी द्यायची असेल तर ती कोणतीही नोंद करून रद्द करण्याची सगळे सुधारणा करता येतील. थोडक्यात काय लक्षात ठेवा, 167 अंतर्गत सुधारणा येतात, अमेंडमेंट येतात, एवढं लक्षात ठेवा. जर का आपण कर निर्धारण पुस्तक बनवलं होतं पण त्या सरकारी वर्षामध्ये एखाद्या प्रिमायसेसला आपण टॅक्स माफी दिली, एखाद्या नवीन कोणता तरी प्रिमायसेसवर टॅक्स लावला, काही असेल तर आयुक्ताला त्या संबंधित प्रावर आहे 167 अंतर्गत. आणि शेवटचा आर्टिकल 168, प्रत्येक सरकारी वर्षात नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्यासाठी आवश्यकता नसते. 168 काय लक्षात ठेवा वगैरे, एक वर्ष एक पुस्तक असं लक्षात ठेवा, एक वर्ष एक पुस्तक असं. पण असं नाही की ना प्रत्येक वगैरे, ऍक्च्युली हे वाक्य पूर्ण बरोबर नाही. म्हणजे प्रत्येक सरकारी वर्षात तुम्हाला नवीन पुस्तक बनवण्याची गरज नाही असं सांगितलेलं आहे.
कसं आहे बघा, प्रत्येक सरकारी वर्षात नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्याची आवश्यकता असणार नाही. कारण की बघा ना, आपण काय समजा 2024 मध्ये, तर 2024 साठी समजा एक कर निर्धारण पुस्तक तयार केलं. मग 2025, 2026, 2027, 2028 आता समजा हे 5 वर्ष झाले असेल. मग प्रत्येक वर्षासाठी नवीन पुस्तक तयार करण्याची गरज आहे का? नाहीये. जे समजा मागच्या वर्षाचं पुस्तक असेल त्याला थोडंफार चेंजेस करून काय जे आत्ताच्या कंडिशननुसार त्याच्यात सुधारणा करून ते या वर्षी वापरणार. म्हणजे बघा, आयुक्त निकटपूर्वीच्या वर्षातील ज्या आपण नोंदी असतील त्याला जर का त्या आयुक्तांना त्या योग्य वाटत असतील तर त्यात थोड्या मायनर सुधारणा करून नवीन वर्षासाठी नोंदी म्हणून स्वीकारण्यात येतात. कळतंय? म्हणजे मागच्या वर्षीमध्ये काही ते चेंजेस करून नोंदी स्वीकार करून आयुक्त तसं करू शकतो, असं सांगितलंय. परंतु प्रत्येक वर्षी कलम 160 आणि 162 अनुसार जाहीर नोटीस, 160 मध्ये आपण जाहीर नोटीस बघितली होती. तर जर या नोटीस असतात, त्या नोटीस आणि कलम 163 आणि 167 दोन्ही धरून प्रत्येक वर्षी लागू असतील. थोडक्यात लक्षात ठेवा, पुस्तक आपण कंटिन्यू करू शकतो, पण त्या संबंधित आपण जी जाहीर नोटीस देतो की आपण ते ओपन आहे सगळ्यांसाठी, तुम्ही वाचू शकता किंवा काय असेल, त्या तुम्हाला नवीन द्याव्या लागतील. पण दर 5 वर्षातून किमान एकदा तरी कर निर्धारण पुस्तक तयार करता येईल, पण तयार करण्यात येईल. पण एवढं लक्षात ठेवा की 5 वर्षात एकदा तरी करायचंय. असं नाही की तुम्ही दरवर्षी काय करताय, याच्यामध्ये थोडे चेंजेस करताय, इकडं वापरताय, इकडं वापरताय. निदान 5 वर्षाचा पिरियड झाला तर पुढच्या वर्षी तरी तुम्हाला एक नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करावंच लागेल. ओके, सो एक पुस्तक जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत वापरू शकता. त्याला नॉर्मली तर सांगितलं की प्रत्येक वर्षासाठी सेपरेट बनवा. पण जर का तुम्हाला आयुक्ताला वाटत असेल मायनर चेंजेस करून आपण वापरू शकतो, तो वापरू शकता. पण 5 वर्षानंतर नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्यात येईल, या संबंधी कलम 168 मध्ये दिलं आहे. ओके, सो हे सगळं कर निर्धारण पुस्तकासंबंधित होतं जे आपण बघितलंय. आता आहे ना 153 ते सगळे आपण 154 च्या पुढचे सगळे आर्टिकल एकदा गो थ्रू करून घेऊ, म्हणजे तुम्हाला एकदा डोळ्याखालून जातील. सो एक लक्षात ठेवायला किंवा तुम्हाला हेल्प होईल परत करता संबंधी. ओके, सो बघत चला वगैरे. आपण काय बघितलं होतं, 154 काय सांगतं, 154 अंतर्गत पट्टेयोग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य कसे निर्धारण करायचे. आता 2010 नंतर आपण काय करतो, भांडवली मूल्यानुसार एखाद्या प्रॉपर्टीवर टॅक्स लावतो. तर ते कसं निर्धारण करायचं त्यासंबंधी 154 मध्ये कलम दिलं होतं. मग 154 सांगतं, भांडवली मूल्यामध्ये तात्पुरते निश्चित आहे. काय काय तात्पुरते टेम्पररी प्रोव्हिजन आपण जे केले होते ते 154A मध्ये. त्याच्यानंतर 155 भोगवटादाराकडून माहिती अथवा विवरणपत्रे मागवणे. काय लक्षात ठेवा, माहिती मागवणे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे माहिती अथवा विवरणपत्र मागवणे. हे कशाने दिले, 155 मध्ये. 156 कर निर्धारण पुस्तक, सगळं याच्यावर खेळ आहे. 56 नुसार कर निर्धारण पुस्तक तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये सगळे आपण चेंजेस करत असतो. त्याच्यानंतर 157 प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आवश्यकता असल्यास त्या भागासाठी, म्हणजे एक प्रभाग एक कर निर्धारण पुस्तक आपण बघितलं होतं की जर का एक प्रभाग असेल तर असं ट्राय करणार की त्या प्रभागासाठी एक कर निर्धारण पुस्तक. असे आपल्याकडे जेवढे प्रभागाची रचना आपण 19 मध्ये बघितली होती कलम 19 मध्ये, तर त्या प्रभाग वाईज कर निर्धारण पुस्तक बनवा असं सांगितलंय. 158 काय, जर का एका प्रॉपर्टीचे 2 भोगवटादार असतील तर मग मालमत्ता कशी गणना करायची या संबंधी होतं. कलम 159 कराचे प्रथम दायित्व असलेल्या व्यक्तीचे नाव निश्चित करता येत असेल तर त्याला काय संबोधणार. आपण बघितलं होतं त्याला धारक संबोधणार. जर का त्याचं नाव निश्चित करता येत नसेल तर, की या प्रॉपर्टीचा मालक कोणी नाही कळतंय तर त्याला आपण धारक संबोधणार. त्याच्यानंतर 160 अंतर्गत नोटीस होतं. 161 अंतर्गत पुस्तक ओपन असेल सगळ्यासाठी, ओपन 1 बाय 1 येऊन बघा. 162 मध्ये त्यासंबंधी करायचा जो अवधी असेल तक्रार दाखल करायचा त्यासंबंधी. 163 मध्ये त्यासंबंधी रीत दिली होती आपण बघितलं. 164 मध्ये डेट, प्लेस आणि टाइम दिलं होतं, त्या ठिकाणी हजर राहायचं. 165 मध्ये त्याची सुनावणी होणार आहे. 166 मध्ये आधी प्रमाणित करण्यात येईल. 167 मध्ये पुस्तकात सुधारणा अमेंडमेंट करण्यात येईल. आणि 168 मध्ये प्रत्येक सरकारी वर्षासाठी नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलंय. एक पुस्तक तुम्ही मॅक्झिमम 5 वर्ष वापरू शकता, यासंबंधी प्रोव्हिजन आहे. तेवढं आपण ऑलरेडी बघितलं होतं. ओके, सो मेन आर्टिकल तर आपले कव्हर केलेले. या संबंधित PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखी काय वगैरे आपण टेस्ट घेतोय, हा टेस्ट सोडत राहा. आपण टेलिग्रामवर 2 पहिली आपण टेस्ट मागच्या आठवड्यात घेतली होती 9 तारखेला, आणि आपली उद्या पण 18 तारखेला पण आपली सेकंड टेस्ट होणार आहे. ती पण टेस्ट उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. तर टेस्ट तुम्ही देत नसाल तर टेस्ट द्या. टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला कळेल की काय तुमचं इव्हॅल्युएशन होत आहे, तुम्हाला काय चुका होत आहे, आणि त्यासंबंधी एक्सप्लेनेशन पण आपण 18 तारखेला 18 ऑक्टोबरला सकाळी टाकूयात. सो टेस्ट संबंधी एक्सप्लेनेशन पण बघत चला, टेस्ट पण सोडवत करा. अभ्यास केल्यानंतर टेस्ट सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला किती आठवण राहत आहे, काय तुमच्या सिली मिस्टेक होत आहे, सगळ्या कळतील. सो कनेक्टेड राहा, अभ्यास करा छान. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चर.